लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव आज संपन्न होत आहे। गेले वर्ष दीड वर्ष ज्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आम्ही कष्ट करत होतो तो दिवस आज आहे। प्रधानमंत्री मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा चंग भारतातील सर्व नागरिकांनी बांधलेला आहे आणि तो यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी गेले महिनाभर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक, हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यासाठी अथक मेहनत केलेले अथक प्रयत्न केलेले आहेत आणि मला विश्वास आहे की आज तुम्ही पाहताय मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत आणि हे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील आणि जो भाजपचा नारा आहे अबकी बार 400 पार तो नारा यशस्वी होईल। तो नारा पूर्ण करण्यासाठी सबंध देशातील नागरिक सरसावलेले आहेत अशी माझी भूमिका आहे। घरात लग्न कार्य होतं अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही ही वस्तुस्थिती आहे। नजीकच्या काळामध्ये लवकर मुहूर्त नसल्यामुळे माझे द्वितीय चिरंजीव यांचं कालच लग्न सोहळा पार पडलेला आहे। गडबडीत जरी असलं तरी आम्ही तो आता विवाह सोहळा आवरला आणि आज तुम्ही पाहू शकता नवरदेव सुद्धा इथं आहेत। अजून घरची पूजा गोंधळ सगळं व्हायचं आहे। मग तो मतदानासाठी आम्ही संपूर्ण परिवार माझ्या घरामध्ये आई आहेत, बहिणी आहेत, माझी मुलं आहेत, माझी मोठी सून आहे, आम्ही सगळी मंडळी आज सकाळी लवकर हाक बजावण्यासाठी आलेलो आहे। आता दिवसभर आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व केंद्रांवर भेटी देण्याचा माझा प्रयत्न आहे। संपूर्ण राज्याचं तुमच्यावर लक्ष होतं। 5 कोटी रुपये निधी अधिकचा देण्यासंदर्भातले वक्तव्य आले होते, काय सांगाल? 4 तारखेला सर्वांच्या मनाचा खासदार असेल। 4 तारखेला मोदीजी पंतप्रधान होणार याची घोषणा होईलच, परंतु यामध्ये कोल्हापूरचे दोन्ही खासदार असतील। विशेषतः संजय मंडलिक साहेब ज्यांच्यासाठी मी ही जे बक्षीस जाहीर केलं होतं ते आता 2 ऐवजी 3 तालुक्यामध्ये स्पर्धा लागलेली असं दिसतंय। 3 तालुक्यामध्ये मताधिक्य देण्याची चढाओढ लागलेली आहे। खूप मोठ्या प्रमाणात सर्व घटक भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी खूप मेहनत केलेली आहे सर्व कार्यकर्त्यांनी आणि ते बक्षीस आता कोणाला जाईल आपल्याला 4 तारखेलाच पाहावं लागेल।